याच मुद्द्यावर हे सगळे शतप्रतिशत आहे. सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सचिनजी, स्वागत आहे तुमचं. केरळबद्दल तुमचं अभिनंदन. केरळमध्ये तुम्ही सत्तेत येताय. आज तुम्हाला सेलिब्रेशनला चान्स दिलेला आहे एका राज्यानं तरी, पण तामिळनाडूमध्ये मात्र तुमची सत्ता जाती असं दिसतंय. एकूण या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्ष जिंकत आहे. नाही, पहिली गोष्ट अशी की निश्चितपणे केरळच्या जनतेचं खऱ्या अर्थानं आम्ही धन्यवाद त्यांना देतो. अजूनही मला असं वाटतं की आता ट्रेंड आहे. आपण म्हणजे इतक्या वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आपण पाहिला तर यासाठी वाट बघणं आवश्यक आहे. जनतेचं मत एक्झॅक्ट काय आहे ते कळलं पाहिजे. परंतु ज्या निर्णयाकडे चाललेलो आहोत असं आपल्याला जे दिसतंय त्यात तर निश्चितपणे वाटतंय की आमची सत्ता येते तिथे आणि अतिशय बहुमताने येते. त्यामुळे निश्चितपणे एक समाधान आहे. आणि आम्हाला केरळाबद्दल तसा बघायला गेलं तर आत्मविश्वास यावेळेला मोठा होता, कारण 10 वर्षाचं अत्यंत भ्रष्टाचारी आणि एक मोठ्या प्रकारची अँटी इन्कम्बन्सी तिकडे होतीच. शबरीमालाचा विषय असेल आणि अनेक विषयांवरती असंतोष होता. त्यामुळे आमचा विश्वास होता आणि यावेळेला एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून ही लढाई लढली होती याच्यात. त्यामुळे तो आत्मविश्वास द्विगुणित देखील झाला होता. त्यामुळे केरळाच्या संदर्भामध्ये आम्हाला समाधान आहे. तमिळनाडूच्या संदर्भामध्ये बघायचं झालं तर निश्चितपणे एक सरकारच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी तिथे दिसते. आणि त्या अँटी इन्कम्बन्सीचा आणि बऱ्याच वर्षापासून मला असं वाटतं की डीएमके आणि एआयडीएमके हे दोनच पक्ष तिथे राज्य करतायत. त्यामुळे आता ह्या तिसऱ्या पक्षाची एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे. आणि थोडासा ट्रेंड आम्हाला त्यावेळेला जाणवत देखील होता, कारण आमची चर्चा त्यांच्याबरोबर सुरू होती त्या सीटची अलायन्स करावं की नाही करावं या संदर्भात, कारण त्यांचा फार आग्रह होता आमच्या बरोबर या म्हणून. विजय सोबत हे पहिल्यांदा सांगता तुम्ही? विजय सोबत तुमची चर्चा चालू होती? हो, त्यावेळेला चर्चा सुरू होती ना. आता हे ते मीडियामध्ये सगळीकडेच आहे, त्याच्यात काही विषय नाही. पण शेवटी हायकमांडनं आमचा निर्णय घेतला की जे वर्षानुवर्ष आमचे सहकारी राहिलेले आहेत त्यांच्याबरोबर जाण्याचा. एकंदरच पाहायचं झालं तर हा डीएमकेच्या विरोधामधला जरी निर्णय असला तरी तो खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सेक्युलर विचारधारेच्या बाजूचा निर्णय आहे, याच्यात काही शंका नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण देशपातळीवर चाललंय त्याचा तमिळनाडूच्या जनतेनं त्या ठिकाणी निश्चितपणे धिक्कार केलाय, याच्यात कुठल्याही तऱ्हेची शंका बाळगण्याचं कारण. सचिनजी असं म्हणतात की राहुल गांधी या मताचे होते की विजय टीव्हीके सोबत गेलं पाहिजे आणि चिदंबरम आणि इतर नेत्यांनी विरोध केला. कुठे ना कुठे आज थोडा पश्चाताप होत असेल की टीव्हीके सोबत जर गेलो असतो तर आज दुसऱ्या राज्यात देखील काँग्रेसची सत्ता राहिली असती. खास करून राहुल गांधी यांचं मत होतं असं सांगण्यात येतंय की टीव्हीके सोबत आपण गेलं पाहिजे. नाही, माझं असं मत आहे की हायकमांडचा विषय नव्हता. सामान्य आमचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते काँग्रेसचे, तिथले स्थानिक नेत्यांचं एक मत वेगळं होतं. कारण काय झालं की या डीएमके बरोबरच्या अलायन्स मध्ये आम्हाला केवळ 27 जागाच मिळाल्या होत्या म्हणजे, आणि मंत्रिमंडळात देखील काँग्रेस पक्षाचा कुठेही प्रवेश नव्हता. आणि त्यामुळे तिथे एक प्रकारची नाराजी होती की यांच्याबरोबर आपण राहतोय तरी देखील आपल्याला त्या सत्तेचा वाटा देखील मिळत नाही किंवा त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी मुभा देखील दिली जात नाही, अशा तऱ्हेचा एक विषय होता. परंतु राष्ट्रीय राजकारण पाहता आणि एकंदरच अनेक वर्षापासून डीएमके बरोबर आमचं सहकार्य राहिलेलं आहे, इंडिया आघाडीचे ते घटक आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडनं हा निर्णय घेतला की नाही, आपल्याला या म्हणजे स्वतःचे स्थानिक जे काही हे असतील इंटरेस्ट असतील ते बाजूला ठेवून राष्ट्रीय हित महत्वाचं आहे आणि त्यासाठी एकता महत्वाची, हा मुद्दा घेऊन आम्ही डीएमके बरोबर गेलेलो आहोत. परंतु हे जे आसामकडे कसं बघता सचिनजी? खूप मोठा झटका आहे आसाम, कारण आसाममध्ये ज्या पद्धतीने DK शिवकुमार पासून सर्व नेते काँग्रेसने उतरवले होते, एक आशाचं स्थान होतं केरळ नंतर आसाम काँग्रेससाठी. थोडा नंबर खूप जास्त कमी आहेत, काय वाटतंय? नाही, आसामच्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचा निकाल आपल्याला दिसतोय त्यातनं काही उत्साहवर्धक नाही, याच्यात मध्ये काही शंका नाही. अजूनही मला असं वाटतं की हे ट्रेंड आहेत, आपण पाहायला पाहिजे की कशा पद्धतीनं हा निकाल येतोय. कारण गेल्या वेळेला तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलात तर आमच्या आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या एकंदर मतदानामध्ये केवळ 0.8%चाच फरक होता. आणि दुर्दैवानं असं झालेलं आहे की अलायन्सेस म्हणजे काय असतं की हे छोटे राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीची एक सामदाम दंडभेदाची भूमिका घेते त्यातनं छोटे जे पक्ष जे अलायन्स पार्टनर्स असतात ते इथे तिथे वळत असतात. आणि याही वेळेला तुम्ही
बोडो नॅशनल फ्रंट असेल किंवा इतर छोटे मोठे जे पक्ष आहेत ते भाजपाकडे गेले, जे गेल्या वेळेला आमच्या बरोबर होते. आणि त्यामुळे एक प्रकारचं ते एक मतदानाच्या संदर्भामध्ये आपण जो एक टक्का पाहायचा असतो की आपल्याला त्यापर्यंत पोहोचायचंय, ते थोडंसं जिकरीचं होतं. तरी देखील आम्ही या अपर आसाममध्ये तिन्ही गोगई एकत्र आले होते. आम्ही प्रयत्न निश्चितपणे केलेले आहेत. आता निकाल पाहूया कशा पद्धतीने येतोय त्याचा. अ,